श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो व खरेदी करत असतो. प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते. सर्वसामान्य कुटुंबामध्ये ग्रह सजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे, कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो. देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. प्रत्येक कुटुंबात देव्हारा असणे अत्यावश्यक आहे. ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानात मानले जाते. आई वडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरी त्याला आपल्या कुटुंबात स्वतंत्र देव्हारा आवश्यक आहे. नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच ठरते. ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचा संसार असल्यामुळे शांती समाधानाचा असतो. ज्या संसारात ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान नसते तो एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्यच ठरतो. कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वर साक्षीनेच व्हावेत. घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच. परंतु देवघर आणि देव्हारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेक जण घेत असतात. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असले तर त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? तसेच आता ईशान्य दिशेलाच देवघर ठेवत असतो. पण ईशान्य दिशेला ठेवणे जर शक्य नसेल तर अशा वेळेस कोणत्या दिशेला देवघर ठेवावे? तसेच आपण देवांची मांडणी कशी करावी, योग्य पद्धतीनुसार मांडणी कशी करावी? किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये जर आपण देवघर ठेवलं तर चालतं का? त्याचसोबत देवघरामध्ये काय ठेवावे, तसेच कोणत्या मूर्ती ठेवू नये? जे आपण वस्त्र खाली टाकत असतो तर ते कोणत्या रंगाचं असावं? लाल रंगाचं वस्त्र असलं तर धोका असतो का? किंवा इतरही काही गोष्टींबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आता सर्वात प्रथम आपण बोलूया तर देवघराची दिशा. आता ईशान्य दिशा जर तुमच्या घरामध्ये देवघर ठेवण्यासाठी असेल तर अतिउत्तम. ईशान्य ईश्वराचे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असते. त्यामुळे कुटुंबात सर्व सुखप्राप्ती व ऐश्वर्य लाभ होतो. त्यानंतरची दिशा पूर्व. वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर्य प्रतिष्ठा लाभ होतो. आग्नेय दिशा. वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते. त्यानंतर दक्षिण दिशा. वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा होते. नैऋत्य. वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा, पिशाच्य बाधा तसेच अति पीडादायक राहील. पश्चिम दिशा. ऐश्वर्य व धनाची हानी होते, प्रतिष्ठेची हानी होते. वायव्येस असल्यास रोगबाधा होते. वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ होतो. तुम्ही ईशान्य दिशेला, पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला या 3 दिशेला देवघर ठेवू शकता. या 3 दिशा अतिउत्तम आहे. आता तुमच्या घरामध्ये या 3 दिशांपैकी एक दिशा तरी मोकळीच असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच देवघर ठेवू शकता. देव्हारा हा शयनगृह नसावा हे अगदी योग्य असले तरी बहुतांश लोकांच्या दीड खोलीच्या निवासात या नियमाचे पालन अति कठीणच ठरेल. कारण की सिटीमध्ये जागा थोडी असते आणि अशा वेळेस देवघर कुठे ठेवावे हा प्रश्न देखील असतो. त्यामुळे अगदी तुम्ही बेडरूममध्ये देवघर ठेवू शकता, पण काही नियमांचं पालन करायचं आहे. तेव्हा निदान देव्हाऱ्यासमोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनची व्यवस्था कायमस्वरूपी अगर सरकती 6 फूट उंचीची असावी. पूजाघराच्या वर अगर खाली शौचालय नसावे. पूजाघराचा रंग शक्यतो फिक्कट पिवळा असावा. पूजाघरातील आग्नेय कोपऱ्यात दीप अगर लाल रंगाचा झिरोचा बल्ब नित्य असावा. हवन देव्हाऱ्याचा आग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून करावे. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. पूजाघरात हिंस्र प्राणी, पशु पक्षी, महाभारतातील युद्ध प्रसंगाची चित्रे लावू नये. देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. पूजाघराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो लावू नये. पूजाघरास उंबरठा आवश्यक असावा. देव्हाऱ्याच्या वरती माळा लाफ्ट असू नये, असल्यास तो वापरू नये. देवघराची द्वारे उत्तर पूर्वेस असावी. पूजाघर भिंतीत कोरून करू नये. अगर देव्हारा संपूर्ण भिंतीत चिकटून ठेवू नये. पूजाघरात अडगळीच्या वस्तू ठेवू नये. कपाटे दक्षिण व पश्चिम दिशेस असावी. प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरामध्ये ठेवू नये. एखादी मूर्ती जर तुटलेली असेल तर ती चुकूनही आपण देवघरामध्ये ठेवायची नाही. तुम्ही तिचं विसर्जन करू शकता. आता देवघराचं स्वरूप
कसं असावं? देवघर हे लाकडीच असावे शक्यतो. शिसम अथवा सागाच्या लाकडापासून बनवलेले असावे. शक्यतो देवघर 17 बाय 17 इंच किंवा 21 बाय 21 इंच किंवा 25 बाय 25 इंच या मापात असावे. देवघराला 3 किंवा 5 पायऱ्या असाव्यात. देवघरातील देवांची रचना आता कशी असावी? तर पायरी क्रमांक 1. देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असावा. फोटोसमोर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असावी. स्वामींच्या डाव्या बाजूस श्री कुलदेवतेचा फोटो असावा. श्री स्वामींच्या उजव्या बाजूस हाताच्या बाजूस श्री कुलदेवतेचा फोटो असावा. पायरी क्रमांक 2. तर आता दुसऱ्या पायरीवर दक्षिणेस श्री कुलदेवीचा टाक, त्या शेजारी उजव्या बाजूस श्री कुलदैवतेचा टाक आणि त्यांच्या उजव्या बाजूस श्री भैरवांचा टाक असावा. आता तुमच्याकडे जर हे टाक नसतील तर काय करावे हे देखील पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पायरी क्रमांक 3. दक्षिणेस श्री गणपतींची डाव्या सोंडीची मूर्ती असावी. त्यांच्या उजवीकडे श्री रंगनाथ म्हणजेच आपण बाळकृष्ण यांची मूर्ती असावी. त्यांच्या उजवीकडे एका छोट्या वाटेत तांदूळ भरून त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी. एक गोष्ट लक्षात घ्या की अन्नपूर्णा मातेची मूर्ती जेव्हा पण आपण ठेवत असतो तर ती आपल्याला तांदळामध्येच ठेवायची आहे. कारण की जेव्हा तांदळामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवतो तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही. दर पौर्णिमेला त्यातील तांदूळ बदलून दुसरे तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. तसेच जे काही तांदूळ आहे तर त्या तांदळाची खीर बनवून त्याचा प्रसाद घ्यावा. त्यांच्या उजव्या बाजूस श्री महादेवांचे नंदी नागाशिवाय असलेली भरीव शिवलिंग असावे. आता नंदी आणि नाग असेल तर असं शिवलिंग ठेवू नये असं देखील म्हटलं जातं. मग तुम्ही फक्त नुसतं शिवलिंग ठेवलं तरी पण चालेल. आता काही जण म्हणतात की शिवलिंग घरामध्ये ठेवू नये कारण की शिवलिंगावरती सतत पाणी पडणे हे देखील गरजेचं असतं. पण जेव्हा आपण देवांना अंघोळ घालत असतो तेव्हा आपण शिवलिंगावरती देखील पाणी हे टाकतच असतो. पायरी क्रमांक 4. चौथ्या पायरीवर पूर्वापार चालत आलेले पितरांचे टाक असावे. नवीन टाक घडवू नये. पितरांचे टाक नसले तरीही काही हरकत नाही. आपण आपल्या पितरांचे फोटो हे घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवू शकता. पायरी क्रमांक 5. दक्षिणेकडे पिवळ्या अगर गुलाबी रंगाच्या आसनावर श्रीयंत्र ठेवावे. याच 5व्या पायरीवर पांढऱ्या रंगाच्या आसनावर श्री महामृत्युंजय मंत्र उत्तरेकडे ठेवावे. देवघरामध्ये श्री स्वामींच्या उजवीकडे घंटी आणि डावीकडे शंख पूर्व पश्चिम ठेवावा. यंत्रे हे देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर असावीत. आता देवघरामध्ये काय ठेवू नये तर देवपूजेतील देव एकमेकांस पाहत आहेत असं ठेवू नये. म्हणजेच समोरासमोर देव ठेवायचे नाही. देव्हाऱ्यात धन पैसे दडवून ठेवू नये. देव्हाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती अगर फोटो असावेत. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेमध्ये असू नये. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती व फोटो चालेल. देवी अगदी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नको. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देव्हाऱ्यात पूजू नये. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावे नाही तर पूजकाचीही वंशबुडी होईल. अनेक संकटांनी तो त्रस्त होईल. देव्हाऱ्यात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानात होईल. कारण भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. आपण फोटो ठेवायचा नाही तर आपण शिवलिंग ठेवू शकतो. संसारी माणसाने मारुतीची देव्हाऱ्यात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंड होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. तसेच देव्हाऱ्यात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते. देव्हाऱ्यात मुंजा पूजा करू नये. बाकीचे देव काम करत नाही. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देव्हाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाय शिव पाळणे अति कडक असते. विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली आहे. तो यम असून स्वभाव अति उग्र व कडक आहे. देव्हाऱ्यात म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देव्हाऱ्यात पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये. इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळा पूजा करू नये. शिष्याचा कोप होतो. भगवान श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म व जगद्गुरू म्हणून पूजले जातात. देवाच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये. ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात. देव्हाऱ्यातील पूजेच्या मूर्ती 3 इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात. जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्यात. देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देवभग्न, छिद्र पडलेले आसन, आयुधे हलत असलेली, चीर गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. देवाच्या मूर्ती
पूर्वाभिमुख अगर पश्चिमाभिमुख असाव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देव्हाऱ्यात पूजू नये. आसरा देखील देव्हाऱ्यात पूजू नये. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रभात करावे. देवता विसर्जन विधी कसा करावा? तर अगदी मूर्ती तुटलेली असेल तर तिचा विसर्जन विधी तुम्ही नक्कीच करू शकता. विसर्जन करायचे. देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध, अक्षता, हळदी कुंकू वाहून पूजा करावी. दही भाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षता घेऊन आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनायच. नंतर एका पांढऱ्या कापडात 1.25 मूठ तांदूळ, 1 सुपारी, सुट्टे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे. बरोबरच नैवेद्याचा दही भात ठेवावं व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जित करावेत. देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्याचा जेवणाचा नैवेद्य असावा. त्याशिवाय कोणीही जेवण करू नये. सकाळी डबा लवकर द्यायचा असेल, लहान मुलांना खाऊ घालायचे असेल तर अन्न उष्टे व्हायच्या आत देवाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवून नंतर दाखवणे. जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना जीवनात देव दोन्ही वेळच्या अन्नाची काहीच कमतरता पडू देत नाही. देवांच्या मूर्ती उत्तरेकडे तोंड करून असल्या तर नैवेद्य समोरून न दाखवता बाजूस पूर्व पश्चिम या दिशेला तोंड करून दाखवावा. आता देवतांची पूजा कशी करावी? तर पूजेचे देखील प्रकार आहे. पंचोपचार पूजा, मानस पूजा, परापूजा. पंचोपचार पूजा मूर्ती, प्रतीक किंवा फोटो यांना गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य या गोष्टी मनोभावे समर्पित करणे म्हणजे पंचोपचार पूजा. तसेच विधीनुसार पूजा म्हणजे आव्हान, देवास बोलवणे, आसन बसण्यास देणे, पाद्य पाय धुण्यास पाणी देणे, अर्घ्य हात धुण्यास पाणी देणे, आचमन हातावर थोडे पाणी पिण्यास देणे, स्नान अंघोळ घालणे, वस्त्र नेसण्यास पांघरण्यास वस्त्र देणे, उपवीत म्हणजे जानवे देणे, गंध चंदन लावणे, त्यानंतर पुष्प फुले वाहणे, धूप उदबत्ती ओवाळणे, दीप निरांजन ओवाळणे, नैवेद्य भोजन देणे, प्रदक्षिणा करणे, त्यानंतर नमस्कार करणे आणि शेवटी विसर्जन मंत्रपुष्प. त्यानंतरची तिसरी आहे मानस पूजा. प्रत्यक्ष कोणतीच पूजा द्रव्य हाती न घेता मन एकाग्र व प्रसन्न करून समोरच्या देवाच्या मूर्तीच्या श्रद्धेने वरीलपैकी कोणतीही पूजा करणे, प्रार्थना जय जयकार करणे. परापूजा हा पूजेचा अतिश्रेष्ठ भाग आहे. या पूजेतही प्रत्यक्ष पूजा साहित्य नसते तर मनाऐवजी परावाणीने पूजा करायची असते. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी यापैकी परा ही मन व चित्त यांचेहून श्रेष्ठ आहे व जवळजवळ पूर्णपणे आत्मानुसंधानाची अगोदरची अवस्था असून शांतपणे डोळे मिटून मनाला आवर घालून कल्पनेने ही पूजा करणे यालाच परापूजा असं म्हणतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण देवघरामध्ये कापड हे अथरत असतो. देवांच्या खाली कापड ठेवत असतो. तर हे कापड नक्की कोणत्या रंगाचं असावं? तर आपण जे काही कापड घेणार आहोत तर ते कापड व्यवस्थित असावं. प्लॅस्टिक कापड आपण चुकूनही वापरायचं नाही. तसेच जे काही कापड फाटलेलं असेल किंवा अगदी आपण तिथे दिवा देखील लावत असतो तेव्हा काही वेळा अगदी कापडावरती देखील ठिंगी पडत असते. जळालेलं कापड असेल तर असं देखील कापड चुकूनही वापरायचं नाही. मळालेलं कापड देखील वापरायचं नाही. आपण ते स्वच्छ धुवायचं आहे. अगदी तुम्ही ते कापड रोज धुतलं तरी पण चालेल. आपण जसे स्वच्छ धुतलेले कपडे घालत असतो त्याचप्रमाणे हे कापड देखील आपल्याला अगदी रोज बदलणे शक्य असेल तर तुम्ही रोज देखील बदलू शकता. तुमच्या कुलदेवताच्या आवडीनुसार किंवा वारांप्रमाणे तुम्ही आसनाचा रंग जो आहे तर तो बदलू शकता. आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ज्या देवघरामध्ये आपण लाल रंगाचे आसन टाकलेलं असतं तर तुम्ही हनुमंताची उपासना करत असाल तर लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. परंतु जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ भारी असेल किंवा घरामध्ये विनाकारण वाद होत असतील तर अति लाल रंगाचा वापर चुकीच्या पद्धतीने केलाच त्याचे परिणाम उलटे होऊ शकतात. लाल आसन नेहमी स्वच्छ असावे. फाटलेले किंवा मळालेले आसन दरिद्रतेला निमंत्रण देते. आता आपण नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे. लाल रंग शुभ का मानला जातो? कारण शास्त्रानुसार हा रंग शक्ती, चैतन्य आणि मंगलतेचे प्रतीक आहे. लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. श्री गणेश तसेच देवी दुर्गा आणि हनुमानजी यांच्या पूजेमध्ये लाल रंगाच्या सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. जर तुमच्या देवघरात या देवतांच्या मूर्ती असेल तर लाल रंगाचं आसन अतिशय उत्तम ठरतो. पण कधी आसन लाल रंगाचे टाकू नाही. तर बघा, जर लाल आसन मळालेलं, तेलकट किंवा फाटलेलं असेल तर ते घरात नकारात्मकता आणि दारिद्र्य आणू शकतं. अशा आसनामुळे घरात कटकटी देखील वाढू शकता. तुम्ही भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची विशेष सेवा करत असाल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे आसन हे टाकू शकता. ते जास्त फलदायी मानले जाते. पितृकार्यासाठी किंवा शांततेच्या उपासनेसाठी लाल रंगाचा अतिवापर टाळावा. जर घराच्या ईशान्य कोपऱ्यात जास्त गडद लाल रंग वापरला आणि तिथे स्वच्छता नसेल तर घरात
घरातील व्यक्तीच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढू शकतो. लक्ष्मी देवीला लाल रंग प्रिय आहे. स्वच्छ लाल रंगावर लक्ष्मीची स्थापना केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. पूजेला बसल्यावर मन विचलित होत नाही, कारण लाल रंग हा उत्सवाचा रंग मानला जातो. लाल आसन चुकीचं नाही, पण ते कसं ठेवावं महत्वाचं आहे. जर तुम्ही ते आसन कधीच धुत नसाल, त्यावर धूळ साचली असेल किंवा ते जळालेले तर ते त्वरित बदलायचं आहे. तुम्ही अगदी नारंगी रंगाचं आसन देखील घेऊ शकता. नारंगी रंग देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच देवघराचे आणखीन देखील काही नियम आहेत, तर ते आपल्याला पाळायचे आहे. देवघराच्या देवांच्या मूर्ती व फोटो कधीही भिंतीला टेकवून ठेवू नये. यामध्ये 1 ते 2 इंचाचे अंतर हे असावे. तुमच्या घराच्या पायऱ्यांखाली कधीही देवघर किंवा पूजेचं मंदिर नसावं. देवघराचा दरवाजा 2 दारी असावा. तसेच दरवाजे आपोआप उघडणारे व बंद होणारे स्प्रिंगचे असू नयेत. आसन आणि चटईवर बसूनच आपण पूजा करावी. देवघरात हिंसक आणि अशुभ पक्ष्यांची चित्रे असू नये. देवघराच्या वरील बाजूस कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये. भरपूर जणांना सवय असते की देवघराच्या वरती पॉइंट देखील असतो, मग तिथे मोबाईल चार्जिंगला ठेवत असतात आणि अगदी मोबाईल देवघराच्या वरती असतो किंवा इतरही काही अडगळीच्या वस्तू ठेवत असतात. तर असं देखील आपण चुकूनही करायचं नाही. देवघराच्या आग्नेय भागात तेल, अगर, तुपाचा दिवा निरंजन लावावे. तर धूप, उदबत्ती स्टँड हे देवघराच्या वायव्य कोपऱ्यामध्ये असावे. तसेच भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. ते तुळशी पत्राशिवाय नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. आपण त्यांना नक्कीच तुळशी पत्र अर्पण करू शकता, पण शिवलिंगावरती तसेच भगवान श्री गणेशांना आपण कधीही तुळस अर्पण करायची नाही. आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही बाळकृष्णांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा, ती त्यांना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले अर्पण करा. तसेच शिवलिंगावरती तुम्ही सफेद रंगाची फुले ही अर्पण करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.